वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान के कैलाशपति भगवान के ग्राम दैवत भगवान के श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज के वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब संतन के जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज के बजरंग बली हनुमान के हर हर भारत माता के वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता के सरस्वती माता के अपने अपने माता पिता के नमः पार्वती पतये शिव हर हर नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम
नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय पार्वतीपतये शिवर हर हेलो हेलो चरण्यात संगपात समर करू कुलगुरु तस्तंभीचे 8 श्री कृष्णतंग शिवाच्या गुरुमौली रेमर संस्थान औराजी लातूर जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरण्यात कोटी साष्टांग प्रणिपात समित करू पूर्ण नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महाराज यास सर्व देवतांच्या चरण्यात कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सुंदरात्मा राष्ट्रसंत सद्गुरु श्री गुरुमौली सह सरशिवाचार्य महाराजांच्या दिव्यज्ञानांत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मनमौली यासह सर्व साधुंतांच्या दिव्यचरण्यां कोटी साष्टांग समर्पण क्रांतीय ज्योती महाबसवेश्वर महाराज हिंद स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजांना वंदन करून आजच्या परमभूमी क्षेत्र शिवक्षेत्र आदमपूर या नदीमध्ये या 6 दिवसापासून ते आजच्या 30व्या दिवसापर्यंत कथा श्रवण करण्यासाठी आलेले सर्व सत्तगण माता पिता बंधू भगिनी आपण सर्वांच्या मंदिरामध्ये विराजमान
परमात्मा भगवंताच्या दिव्य पोटी अष्टांगणीपात समर्पित करून आज 7व्या शिव महापुराण कथेला प्रारंभ करताना असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज ब्रह्मर्ष पारायण संगमय कथा ज्ञान सोहळा नामयज्ञ सोहळ्याला आज असणारा 7वा दिवस या 15 वर्षापासून ते वर्षी 16वा वर्ष नामयज्ञ सोहळ्यामध्ये अथंग परिश्रम करून उत्साही वातावरण निर्माण करून शिव महापुराण कथेला अज्ञानी जीवाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी घेतलेले सह कमिटीचे सर्व संयोजक समिती ग्रामस्थळी यामध्ये भक्तपरायण अशोक महाराज शिवपरायण महाराज शोकपरायण शिवराज यासह परिचित अपरिचित सपकीतील व तरुण युवक मंडळी त्यांना सहकार्य करलेली ग्रामस्थळी नामयज्ञामध्ये कृपयापासून हजारो रुपये देणगी दिलेले भाविक सद्भक्त पहिल्या दिवसापासून ते उद्यापनाच्या दिवसापर्यंत अन्नदान सेवा दिलेले भाविक भक्तगण अन्नदान नवनापासून ते अन्नदान वाढणे पातळी उचलण्यापासून ते स्वच्छता करणे भाविक मंडळी मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंतरापर्यंत झाडूनाऱ्यापासून स्वच्छता करणारी मंडळी नामयज्ञ सोहळ्यामध्ये व्याची सेवा करणारी सर्व भाविक भक्तमंडळी नाम सोहळ्यामध्ये अगदी पहाडीच्या शुटापासून पुन्हा पहाटेच्या उपाटापर्यंत सेवारी सर्व भजनी मंडळ या संत शिवधाकार कुमार सागर हरारेकर गुरु महाराजांच्या राहण्याची स्नान अगदी प्रसन्नताने भावशुद्ध अंतकरणाने महाराजांना ज्या वेळी जे जे काही उपलब्ध वस्तू हव्या आहेत त्या उपलब्ध करून देऊन निस्वार्थ सेवा शिवभक्तरायण बाबूराव माधवराव हलबुगे सौश्री यासह वर्षांनी संचालकांच्या राहण्यात स्नान पूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्तरायण नागनाथ उत्तराव हलबुगे परिवार अगदी पहिल्या दिवसापासून ते 7 वर्षापर्यंत ज्यांनी गुरु महाराजांच्या घरामध्ये बोलावून आदरातिथ्य करून पाद्यपूजा संपन्न केलेली आशा करून घेतलेला आहे सर्व शिवभक्त मंडळी या शिव महापुराण कथेसाठी 7 वर्ष ज्या जीवनामध्ये शिव महापुराण ग्रंथ पूजनाचं यजमान पद आपल्या जीवनामधून राबवून दिलेले सर्व शिवभक्त परायण लक्ष्मण मारुती विद्यार्थी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये सुंदरशी ज्यांची साऊंड सिस्टम लाभत आहे सोनी साऊंड सिस्टमची ऑर्डर वकराय बालाजी भैया नामयज्ञ सोहळ्यासाठी ज्यांनी पौरोहित्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेले महेश्वरमूर्ती शिवभक्तरायण निस्वार्थ सेवा करे अवतार असणारे मत स्वामी महाराज या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या मध्ये शिव महापुराण करण्यासाठी 2 गाव या ठिकाणाहून येऊन ही कथा जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आलेले शिवभक्तरायण मारुतीराव टील मुंकिम गावकर यासह नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शक्तीसाठी सादर असलेले तोरणशिवाणी सदस्याचे कलाकार म्हणजे ऐनाचार्य सिंधवाद हार्मोनी वादक मराठ भक्त चुरुमित पात्रे महाराज तुळकर कोरस गायक शिवभक्तरायण गायन सम्राट चूरमणी शिवभक्तरायण बालाजी भुरे महाराज नानकर कोरस गायक परमशिष्य शिवभक्तरायण सुरमणी शिवलिंग महाराज कोर गायक परममित्र बारातील अवराज महाराज शुभनारायण परमित्र सुदामा भगवतेश्वर महाराज तबला विषाद तबला मार्तंड तबलनी आणि बंधू भक्तन आत्लिंग महाराज चालत असलेली संगीत कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूट करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तारा व आय म्युझिक या यूट्यूब चॅनलवर कथा प्रसारित करतेले परिश्य शिवभक्तरायण दत्तात महाराज सह आजच्या 7व्या दिवशी कथा श्रवणास केले तो सर्व भासत भक्तगण आतापर्यंत ज्यांचा मूल्य केले ती सर्व भाविक सत्भक्तगण सर्वांचं आजच्या 7व्या दिवशी मंगलमय शिव महापुराण मध्ये हार्दिक स्वागत करून आजच्या 7व्या दिवशी महापुराण कथेला प्रारंभ असताना 6व्या पर्वकामध्ये भगवान शिव परमात्म्याचा विवाह सोहळा आपल्याला डोळे पारणं फिरावं आपल्याला अगदी कैलासात वाटावं असं सुंदर दृश्य कैलासवरून महादेवाले
सर्व काळामध्ये. पण मुलगी परक्याचं धन असं किती जरी मिला आई वडिलांनी जीवा सांभाळ प्रेम लावलं एक ना दिवस हिची ठेवणी करावी लागते माहेरातून. मग ती ठेवणी करत असताना त्या मुलीच्या आईनं त्या मुलीला कोण संदेश दिला पाहिजे सारा दुःख प्राप्त न होण्यासाठी. पण त्या मुलीला कोणता संदेश दिला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण आजच्या 7व्या दिवशी प्रवकादेश बनणार आहोत. तर या ब्रह्मांडाचा नायक भगवान शिवपरात्मा आहे. कलियुगामध्ये आपण भगवान शिवपरात्म्याला सगरूपा पाहू शकत आहे. भगवान शिवपरात्मा गुरुने या भिकाच्या रूपाने येईल, कुण्या नाथाच्या रूपामध्ये येईल, कुण्या स्वामी ब्रह्मांच्या रूपामध्ये येईल. कलियुगामध्ये बोलणं जर महादेव पाहत असेल तर जंग माहेश्वरींच्या रूपामध्ये आपला अनुभव येतो. आणि जंग माहेश्वर मूर्तींच्या जर जीवनामध्ये जंग माहेश्वर मूर्ती रूपामध्ये आपल्याला भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला असता तर संत लक्ष्मण महाराज अभंग लिहिला असता श्री स्वामीचा नाश होय षडरिपूचा. उद्याचा जो महाप्रसाद आहे त्या महाप्रसाद महत्व घेतले की जंगम माहेश्वर मूर्ती स्वामी आहे तो महादेवा समान आहे. गुरु बाचाही देव, गुरुदेव महादेव, गुरुदेव सदाशिव, गुरुदेवात्मते तस्मै श्री गुरुवे नमः. आणि शिवरूप आहे स्वामी माहेश्वर मूर्ती नावाला जाणून घेण्यासाठी स्वामी माहेश्वर मूर्तींनी आपल्या जीवनामध्ये 4 विविध शास्त्र पुराण याचा अभ्यास अवलोकन केला पाहिजे. स्वामीतील माहेश्वर जंगम असतील त्यांनी आपल्या जन्माला त्या ठिकाणी सार्थ करून घेतलं पाहिजे. जगम स्वामी माहेश्वर मूर्ती कर्तव्य काय आहे तर त्यांना गुरुच्या स्थानी मान दिलेला आहे. धर्माला प्रचार करणे, मार्गाने चाललेल्या शिष्याला मार्गावरती आणणे. शिवाचार्य महाराज उपस्थित असताना एका वीर लिंग धर्मामध्ये जन्माला आलेल्या एका व्यक्तीला आपल्या हाती इष्टलिंग बांधणे, रुद्राक्ष बांधणे, धारण भी त्याला समजावून सांगणे माहेश्वर जंगमांचं करत आहे. आणि माहेश्वर मूर्ती जंगम स्वामी महाराज जर दुसरे तिसरे कोणी असो भगवान परमा आहेत. एकीकडे लक्ष्मण महाराज आहेत त्या स्वामीचा आपल्याला उद्या प्रसारायचा आहे. आणि तो साथ घेतल्यानंतर आपल्याला नितूपणात होऊन सुख ब्रह्मांड होय आनंदमायच्या प्रचंड आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. अशा स्वामी माहेश्वर मूर्तीबद्दल मध्ये काय वर्णन करत आहेत. जे माझे गुण आणि अवगुण न उच्चारावे आपण. जग लहान असेल किंवा मोठ असेल त्या जंगम आपण या वाणीने अपश्य वापले, या वाणीने जर आपण जंगम माहेश्वर मूर्ती अवलंबन केले तर 7 दिवस कथा ऐकली सगळं विथ गेलं असं म्हणायला काय हरकत नाही. जंगमाला हेल करणं, जंगम माहेश्वर मूर्तींना दुखवणं, जंगम माहेश्वरींना टाकून बोलणं साक्षात महादेवाला अपमान केल्यासारखं आहे असं मी म्हणत मन्मथ माऊली परमर्षीने वर्णन करून सांगितलेलं आहे. जे परमाचं पारण करत आहेत त्यांनी ते जंगम माहेश्वर मूर्तींची उभी वसलेली आहे की नाही. जंगमाचे गुण अवगुण न उतारावे पण आहे की नाही. त्यांचं कौतुक करावं आणि अवगुण आपल्याला करायचे नाहीत. तत्पूर्वी जंगम सुद्धा तशा प्रकारे आचरण करणारा असला पाहिजे. जंगमा सुद्धा जीवन जंगम आपला धर्म सोडून दुसऱ्या वाटेने चालू लागला आपण म्हणून या गुरुची सेवा करा तर ग्राह्य होणार नाही. जगस्वामी हे सुद्धा आपण या माहेश्वर कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत. म्हणजे आपण साधारण 3 असून साक्षात शिव अवतार आहोत. आणि जेव्हा असा सारा आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आचरण ठेवलं पाहिजे. एकीकडे गरुडामध्ये हे पाप सांगत असताना आज शिव महापुराणमध्ये या दैनंदिन मध्ये युगामध्ये काल करताना गरुड पुराणातील पाप तुमच्या समोर ठेवायचे जेणेकरून आपल्या जीवनात नकळत होत असलेले पाप थांबले पाहिजे. एक दुःख उद्या प्रतला को आहे. गरुड पुराणामध्ये पापात त्या ठिकाणी वर्णन करत असताना महावीची नावाची शिक्षा, महावीची नावाचं एक पाप आहे. पाप कुठे घेऊन जाताना केव्हा गरुड पुराणाचं वर्णन करत आहे. गुत्याकांना गायीच्या हत्या करणाऱ्यांना महावीची नावाचं लागतं आणि नरकामध्ये रक्ताने भरलेल्या ठिकाणी फेकलं जातं. तर भले त्या शिळाला टोले जातात. गायीची हत्या करणाऱ्यांना हे महावीचीचं पाप लागतं. पुढे रौरवाचे पाप आहे. ते पाप केव्हा घडतं आपल्या आयुष्यामध्ये खोटी साक्ष देणारे लोक ठिकाणी जर प्राप्त झाले जाणून बुजून याद्याच्या बाजूने आपण खोटी साक्षी होऊ लागलो तर त्या व्यक्तीला रौर नावाचं नरक त्या ठिकाणी प्राप्त होता. त्यामध्ये त्याला भल्या मोठ्या दगडाच्या खाली चिरडलं जातं आणि यातना जातात असं महाभयंकर त्यात सांगितलेलं आहे. 3 क्रमांक गरुड पुराणामध्ये मंजू नाव सांगितलेलं. मंजूस्वाचं हे पाप निरपराधांना अपराध करणाऱ्यांना त्या ठिकाणी कैदी बनलं जातं. जाणून बुजून त्रास दिला जातो की नाही. त्यांचा अपराध नाही, उगीच त्यांना जीवनामध्ये खाली करून राहिलं लागतं. उगीच विनाकारण त्यांना त्रास दिला जातो. अशा लोकांना मंजूचं पाठी लागतं आणि नरक यातना म्हणून त्यांना नरकामध्ये जळत्या लोखंडमध्ये टाकून जाळलं जातं. हा भयंकर पाप गरुड पुराणामध्ये वर्णन करून सांगितलेला आहे. पुढे 4 क्रमांक प्रतिष्ठाचं पाप गरुड पुराणात वर्णन केलं आहे. जे धार्मिक व्यक्तीचं नुकसान करतात, धार्मिक दिनाचं नुकसान करतात किंवा त्याचा नाश करतात त्या लोकांना नरक यात्रेमध्ये विषा मूत्र आणि पाणी भरलेल्या नरकात उलट पडून त्या ठिकाणी त्या त्याच्यामध्ये बुडून अशा प्रकारच्या यातना त्याला भोगाव्या लागतात.
नंबर गरुडामध्ये विले पाक वाच महाभैर त्या ठिकाणी पाप सांगितले आहे. जे ब्राह्मण जे स्वामी अदिरा प्राशन करतात रूपितात त्या सुद्धा श्री महाराजांना त्या ब्राह्मणांना बेपाकाचं पाप त्यांच्या जीवनात जड जातं आणि लाखात धगत्यागीमध्ये त्यांना फेकून यातना भोगण्यासाठी गरुड त्या ठिकाणी पुढे महाभा नावाचं पाप आहे ते केव्हा घडतं जे पती पत्नी मतभेद निर्माण करतात. सासूला ती आणि पत्नी विनाकारण घेऊन आप संसार चांगला मोडून तो त्या दुसऱ्या व्यक्तीचा ऐकून पती आणि पत्नी जे भेद करतात त्या लोकांना अशा पापी आत्म्याला उखळत्या तेलामध्ये नरकामध्ये टाकलं जातं आणि जंजिऱ्यामध्ये उलट टांगून त्याला बऱ्याच त्या ठिकाणी यातना दिल्या जातात. असं हे महाप्रभा नावाचं पाप आहे. तिथून पुढं गरुड पुराण सांगता हे जयंती नावाचे एक पाप आहे. जे लोक परस्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवतात, परस्त्रियांना वाईट नजरेने पाहतात, परस्त्रियांची अवहेलना करतात, त्या लोकांना त्या ठिकाणी नरक यातनेमध्ये भल्या मोठ्या दगडाच्या खाली जिवंत त्या ठिकाणी चिरडलं जातं
आणि त्याला तशा प्रकारच्या वेदना जाऊन ती नरक त्या ठिकाणी प्राप्त होतं. तदनंतर शामली नावाचे एक महापाप आहे. गरुड पुराण सांगतं, हे पाप जी स्त्री परपुरुषांशी संबंध ठेवते त्या स्त्रीला त्या ठिकाणी हे शाल्मली नावाचं महापाप लागतं आणि त्या महिलांना नरक यातनेमध्ये जळणाऱ्या शाल्मलीच्या झाडाला आलिंगन द्यावं लागतं. त्या झाडाला बांधून काट्याने भरलेल्या नरकात फेकलं जातं. अशा प्रकारचं महापाप वेदना त्या ठिकाणी भोगाव्या लागतात. गरुड पुराण पुढे सांगत आहे, महारौरव नावाचे एक पाप आहे. ते पाप केव्हा घडतं? कोणाच्या शेतात, कोठारांना, गावांना, घरांना विनाकारण जाणून बुजून जे लोक आग लावतात गपचूप, त्या आग लावणाऱ्या लोकांना महारौरव नावाचं पाप त्यांना भोगावं लागतंय आणि नरकामध्ये युगानयुग त्या उखळत्या तेलामध्ये शिजवलं जात आहे. अशा प्रकारचं पाप आहे महारौरव. पुढे कुंभी पाक नावाचे एक गरुड पुराणामध्ये पाप सांगितलेलं आहे. ते पाप केव्हा लागतं? तर विनाकारण ब्राह्मणांना, विनाकारण स्वामी जंगम माहेश्वर मूर्तींची अवहेलना केली जाते. या वाणीने त्या स्वामी माहेश्वर जंगम मूर्तींना, ब्राह्मणांना विनाकारण निंदा केली जाते. विनाकारण त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द बोलले जातात. त्यांना कुंभी पाक नावाचं गरुड पुराणामध्ये हे पाप सांगितलेलं आहे. आणि ती पाप चाडी चुगली करणाऱ्या लोकांबद्दल, स्वामी माहेश्वर, जंगम माहेश्वर व ब्राह्मणांबद्दल चाडी चुगली अपमान करणाऱ्या व्यक्तीला हे कुंभी पाक नावाचं पाप लागतं आणि त्या व्यक्तीला शेवटी नरकामध्ये जळत्या वाळूमध्ये टाकून, धगधगत्या वाळूमध्ये टाकून त्याला वेदना दिल्या जातात. अशा प्रकारे कुंभी पाक नावाचं हे महापाप गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. तदनंतर कडमल नावाचे एक महापाप गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जो भक्त, जी व्यक्ती जन्माला येऊन परमार्थ करत नाही, भक्ती मार्गामध्ये वाटचाल करत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही, आपल्या धर्माचं आचरण करत नाही, आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो आहोत त्याचं पालन करत नाही, त्या वाईट मार्गाने, वाम मार्गाने चाललेल्या व्यक्तीला हे कडमल नावाचं महापाप लागतं आणि त्याला नरकामध्ये विष्ठा आणि मूलमत्र असणाऱ्या ठिकाणी टाकून बऱ्याच वेदना त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिल्या जातात. असं गरुड पुराणामध्ये बऱ्याचशा महापापाचं वर्णन केलेलं आहे. पण आज आपण 7व्या दिवशी महापर्व काळामध्ये या कलियुगामध्ये या माणसाला जे आपण कळत ना कळत जे पाप करतो, जाणून बुजून काही पाप करतो, त्या पापापासून आपण थांबलं पाहिजे. आज आपल्याला कळालंय की गरुड पुराणामध्ये आपण केलेल्या बारीक बारीक गोष्टीचा हिशोब म्हणून आपल्याला शेवटी बऱ्याच यातना भोगाव्या लागतात. म्हणून त्या ठिकाणी आपण सावध झालं पाहिजे. आणि मी कोण आहे, माझ्या वाणीने काय शब्द बोलत आहे, मी कोण्या ठिकाणी उभारलेलो आहे याचं भान ठेवून माणसानं बोललं पाहिजे. भले राष्ट्रसंत माऊलींनी त्या ठिकाणी कोणाला रुद्राक्ष नाही दिला, भले राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींनी कोणाला विभूती नाही दिली, पण राष्ट्रसंतांनी दाखवलेल्या मार्गाचं कुणीतरी पाठीमागे उठून त्याचं अवलोकन केलं पाहिजे ना, हे की नाही? दारू पिण्यासाठी, व्यसन करण्यासाठी, सुपारी तंबाखू खाण्यासाठी बरेच पैसे आपण वाटोळ केले. आज तुमच्या इथं जंगम माहेश्वर मूर्ती कथा सांगायला आलेल्या आहेत. त्यांनी 5व्या दिवशी तुम्हाला पंचमुखी रुद्राक्ष दिला. तुम्ही त्याचं मोबदला म्हणून गुरु महाराजांच्या चरणी ती दक्षिणा अर्पण केली आणि ती दक्षिणा म्हणून त्याचं फळ तुम्हाला भगवान शिव परमात्मा शिवरूपामध्ये देणार आहेत. 100 लोकांना आपण रुद्राक्ष दिले, 10 जरी लोक त्या व्यसनापासून दूर झाले तर आपल्या या शिवकथेचं फळ प्राप्त झालं म्हणायला काही हरकत नाही. मग कोणी काहीही येऊन जर आपल्या त्या व्यासपीठाचा अवमान करत असेल, गुरु माऊलींची निंदास्पद त्या ठिकाणी विनंती करत असेल, देवाऱ्यावर देवच नसेल, गळ्यात लिंगच नसेल, गळ्यात रुद्राक्ष नसेल, तर तुम्हाला सौभाग्यवती म्हणता येणार नाही. तुम्ही विधवा आहात. विधवा राहायचंय का? जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे तुम्ही विचार नक्की सांगा, पण विचार सांगा, मनाचे विचार सांगू नका. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी
1,08,000 जंगमांना जेवू घातल्याशिवाय स्वतः दिवसाचा सुरुवात न करता पाणी सुद्धा पिलं नाही, तो इतिहास तुम्ही बाजूला ठेवता आहेत आणि जंगम माहेश्वर मूर्तींची जर अवहेलना करत असाल तर महारौरव नावाचं पाप तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझी ही जनता खूप अशी सुज्ञ आहे, त्यांना सांगायची गरज नाही आहे. राष्ट्रसंतांनी तुम्हाला रुद्राक्ष दिला नाही, पण राष्ट्रसंतांनी या जंगम माहेश्वर मूर्तीला आदेश दिलेला आहे की तुम्ही या सौभाग्यवती या ठिकाणी करण्याचं जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्या, है की नाही. गळा विधवा आहे, त्या विधवा गळ्याला त्या पंचमुखी रुद्राक्षाने त्या भगवान शिव परमात्म्याला गळ्यामध्ये बसवा, धारण करून द्या, जेणेकरून आपल्या धर्माची त्यांना जाणीव होणार. मग हे कोण करणार? राष्ट्रसंतांच्या नंतर कोण करणार? तोच इतिहास घेऊन, तीच आदेश घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. म्हणून जंगम माहेश्वर मूर्ती गुरूंच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय फळ प्राप्त होतं. शेवटी कसं आहे, आपला भारत देश फारच हुशार आहे बरं का, फार हुशार आहे, फार फार हुशार आहे की नाही. कशाहून हुशार आहे तर या भारत देशामध्ये सर्वांनाच म्हणत नाही, पण काही लोकांना प्रगती जमत नाही, है की नाही. या कलियुगामध्ये सत्य गोष्ट आहे, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधीच सहन होत नाही. गाडी जर कुत्र्याच्या पुढून पळू लागली तर कुत्रा काय म्हणतो, मी गाडीच्या पुढे गेलो पाहिजे, म्हणून कुत्रा धावपाळ करतो. तसं माणसाचं सुद्धा झालेलं आहे. माणसाला एकमेकाची झालेली प्रगती त्या ठिकाणी बघवत नाही आहे, पण कावळा तो कावळाच असतो आणि बदक तो बदकच असतो. कावळ्याने जरा ठरवलं मला बदक व्हायचं आहे, होऊ शकत नाही. तुझ्या जन्माचे कर्म आहेत बाबा, तुला ती जागा मिळालेली आहे, त्याच जागेवर तू बरोबर राहा, है की नाही. आणि त्या जागेवर राहून तू जर जंगम माहेश्वर मूर्तींची अवहेलना करणार असशील तर महारौरव नावाचं, मी नाही सांगत, गरुड पुराण या ठिकाणी उल्लेख करत आहे. एकदा अमेरिका या देशामध्ये राजांनी आदेश दिला, बाबांनो, प्रत्येक देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या देशाचं एक प्रतीक म्हणून, आपापल्या देशाचं एक नवल म्हणून, आपापल्या देशातली एक वस्तू म्हणून त्या ठिकाणी या अमेरिकेला घेऊन यायचे आणि आपापल्या देशातली एक प्रगती म्हणून, आपापल्या देशातलं एक कौतुक म्हणून एक एक वस्तू आणायची आणि सगळ्यांची त्या ठिकाणी पारखणी करून शेवटला ज्या देशाचा नंबर 1 नंबर येईल त्या देशाला त्या ठिकाणी 5 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. आपापल्या देशातलं आपण त्या ठिकाणी कौतुक दाखवायचं आहे. आपल्या देशामध्ये काय महत्त्वाचं आहे, आपल्या देशामध्ये कोणाच्या देशामध्ये फूल महत्त्वाचं असेल, कोणत्या देशामध्ये फळ महत्त्वाचं असेल, कोणत्या देशामध्ये काय असेल, कोणत्या देशामध्ये काय असेल, सगळ्यांनी आपापल्या देशाचं प्रतीक म्हणून एक एक वस्तू घेऊन यायला सांगितल्या. मग फ्रान्स, जपान, चीन अशा बरेच देशातल्या व्यक्तीनं आपापल्या देशामधलं कुणी फूल आणलं, कुणी फळ आणलं, कुणी काही आणलं, कुणी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणल्या. भारत देशातल्या एका व्यक्तीनं एका डब्यामध्ये नदीमधले खेकडे धरले 4-5 आणि ते खेकडे घेऊन 4-5 देशातले लोक त्या अमेरिका देशामध्ये गेले. सगळ्यांनी आपापल्या देशातल्या वस्तू त्या ठिकाणी मांडल्या. भारत देशातलाही व्यक्ती त्या ठिकाणी डबा ठेवलेला आहे खेकड्याचा, आहे की नाही. सगळ्या देशातल्या लोकांनी त्या ठिकाणी कुणी फुलं आणलं, कुणी फळं आणले. अमेरिका देशातला राजा पाहू लागला, सगळ्यांनी आगलं वेगळं त्या ठिकाणी आपल्या देशाचं प्रतीक आणलेलं आहे आणि भारतातल्या देशातल्या मात्र व्यक्तीने खेकडे आणलेले आहेत. सगळ्याची पारखणी झाली आणि शेवटी खेकड्याची पारखणी करताना हा अमेरिकेचा राजा त्या ठिकाणी त्या भारताच्या एका व्यक्तीला बोलू लागला, का हो, तुमच्या देशामध्ये खेकडेच मिळाले का तुम्हाला, दुसरं काही नाही का आणता आलं, खेकडे का आणले, हीच तर आमच्या भारत देशाची खासियत आहे राजे. कसं काय, काय खासियत आहे, इकडे या म्हणले. बघा, तर त्या डब्यामध्ये 4-5 खेकडे होते. त्याच्यात जो शेवटचा खेकडा होता तो त्या 4-5 खेकड्याच्या अंगावरून चालू लागला आणि वरती टोकावर जाऊन बसू लागला. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटला असलेला खेकडा त्याच्या नांगीत नांगी घालू लागला आणि त्याचा पाय धरून खाली ओढू लागला. असं 4-5 वेळेला झालं. सगळ्यात शेवटचा खेकडा त्याच्या अंगावर चढून वर त्या टोकाला जाऊन बसू लागला आणि पुन्हा बाकीचे खेकडे भगवानापणी त्याच्या नांगीत नांगी घालू लागले आणि त्याला पाय धरून खाली ओढू लागले. राजाला म्हणू लागले, काय कळालं का राजे,
काही नाही कळालं, याच्यात काय कळण्यासारखं, मला तर काय नाही कळालं, समजावून सांगा. अहो आमच्या भारताची खासियतच ही आहे राजे, ऐका ना. एखादा जर माणूस प्रगती करत 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 वरच्या टोकाला जात असेल तर काही खेकड्याच्या प्रवृत्तीचे लोक आहेत जे त्याचा पाय धरून खाली ओढतायत. हीच आमच्या या देशाची खासियत आहे. म्हणून भारत देश आमचा मागे राहिला, त्यातल्या त्याच आमचा शिवसंप्रदाय मागे राहिला. त्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं आणि 5 लाख रुपयाचं बक्षीस त्यालाच दिलं. हे की नाही, सांगता आलं पाहिजे, हे की नाही. शिवसंप्रदाय मागे का राहिला? माझं तुम्हाला पटत नाही, तुमचं मला पटत नाही, याची चाल त्याला जमत नाही, त्याची चाल याला जमत नाही, याची कथा त्याला जमत नाही, याचं कीर्तन त्याला जमत नाही. याच्यामुळंच आपला संप्रदाय मागे राहिलेला आहे. पण का हो? अशोक महाराजांची चाल चुकली म्हणून सागर महाराजांनी सांगितलं पाहिजे, महाराज तुमची इथं चाल चुकत आहे, तुम्ही असं बदल करा. नाहीतर ओ अशोक महाराज तुम्हाला जमत नाही म्हणूच नका, अशी भावना इथं नको आहे. तबला मास्टरमानचा एखादा बोल चुकत असेल तर ज्यांना येतंय त्यांनी समजावून सांगावं, अहो तुमचं इथं चुकतंय, बदल करा. नाहीतर तुम्हाला येत नाही हो, तुम्ही वाजवूच नका असं म्हणायचंय का? नाही. न येणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी बोटाला धरून जोपर्यंत शिकवणार नाहीत. या शिवसंप्रदायामध्ये लहान लहानशी नेकरं, नऊ तरुण युवक येऊ लागले, टाळ वाजवू लागले. टाळ चुकायलाच उशीर, हे बंद कर टाळ, तुला येत नाही. ते पुन्हा येतच नाही दुसऱ्या दिवशी. हेच चालू आहे शिवसंप्रदायामध्ये. वारकरी संप्रदायाचं थोडा असा आदर्श घ्या. कुठून कुठं पोचलेला आहे वारकरी संप्रदाय. लहान लहानशा लेकराला काकला घेऊन कीर्तन करायला शिकवू लागलेले आहेत, कथा कीर्तन करायला शिकवू लागलेले आहेत. आणि तो संप्रदाय कुठून कुठे जाऊन बसला आणि आपण अजून वीरशैव का लिंगायत याच्यामध्येच त्या ठिकाणी आपण मागे राहिलो. बदल झाला पाहिजे. आपण नवतरुण युवक मंडळींना त्या ठिकाणी या परमार्थाच्या ठिकाणी बोलवून या परमार्थाचं गुह्य ज्ञान त्यांना देऊन, एखादी चाल चुकत असेल चुकू द्या, बदल करा, त्याला समजावून सांगा. आज नाही म्हणली उद्या पुन्हा म्हणेल, एखादा बोल चुकला उद्या वाजवेल, पण त्याची अवहेलना करून हे पाप त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये ओढून घेऊ नका. आणि जंगम माहेश्वर मूर्ती गुरूंना शिव समान समजून जर तुम्ही आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल केलात तर त्या भगवान शिवपरमात्म्याची सेवा केल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या जंगम माहेश्वर मूर्तींच्या गुरु महाराजांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या संसारातलं दुःख टळतं माय. एकदा एका राजवाड्यामध्ये राजाच्या पत्नीनं एका बाहेरच्या परपुरुषासोबत वाईट संबंध ठेवले आणि आपल्या राजाला मारण्यासाठी एक डाव ठरवला. आता राजाला मारणं म्हणजे काही सोपं काम आहे का बाबा? राजाच्या मागे पुढे बॉडीगार्ड असतात, सेना असते, प्रजा असते, आणि त्या राजाला मारणं सोपं नाही आहे. तरी सुद्धा राणी साहेबांनी एक डाव ठरवला की दर 15 दिवसाला राजाची दाढी करायला त्या राजवाड्यामध्ये एक न्हावी यायचा, वारीक. राणी साहेबांना त्याला बंद रूम मध्ये घेतलं, एक टोपलभर सोनं नाणं दिलं, धन दिलं, हिरे मोती दिले आणि सांगितलं, हे बघ तू राजाची दाढी ज्यावेळेस करायला येतो ना त्यावेळेस तुझ्या वस्ताऱ्यांनी राजाचं दाढी करता करता धडापासून मुंडकं वेगळं करून टाक. आज्ञा दिली. न्हाव्यानं ती आज्ञा मान्य केली. ठरलं आता ज्या दिवशी राणी साहेबांना असा कट ठरवला त्याच दिवसापासून राजाला उदास झालं, राजाला कर्मेनासं झालं, राजाचं मन भरकटून गेलं, राजा उदास झाला. बघा माझ्या मायमावल्यांची एक जुनी म्हण आहे बघा. आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या शेजारी पाजारी एखादी जर दुःखद घटना होणार असेल, एखादी वाईट घटना होणार असेल तर काही 2 दिवस अगोदर 4-5 तास अगोदर मायमावल्या म्हणून जातात बघा, काय झालं की हो आज रकरकच होऊ लागले, काय झालं की हो आज करमतच नाही, म्हणतात ना जुनी म्हण आहे. काय झालं की हो कालपासून मन लागतच नाही. आणि काही तासात काही दिवसात एखादी दुःखद घटना ऐकण्यात येते, कोणाला अटॅक आला, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणीतरी या जगातून निघून गेला, ऐकण्यात येतं ना. तसंच त्या राजाच्या जीवनामध्ये झालं. राजाच्या पत्नीने इकडे डाव ठरवला, राजाचं मन उदास झालं. राजा म्हणू लागला, मी एवढा मोठा महान तपस्वी राजा आहे, माझ्याकडे प्रजेला कमी नाही आहे, धनाला कमी नाही आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी माझं मन त्या ठिकाणी उदास झालं. का उदास झालं याचा विचार करीत
राजा नदी तीरावर पर्यटन करण्यासाठी गेलेला आहे। नदी तीरावर एक माहेश्वर मूर्ती स्वामी महाराज गुरु महाराज त्या ठिकाणी तपसाधना करत बसलेले आहेत आणि गुरु महाराज डोळे मिटून नदी तीरावर त्या ठिकाणी तपसाधना करत बसलेले असताना तो राजा त्या गुरु महाराजांच्या समोर गेलेला आहे। गुरु महाराजांना साष्टांग नमस्कार घातलेला आहे। अहो गुरु महाराज ऐका ना, मी एवढा मोठा राजा आहे, माझं मन उदास झालेलं आहे, गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्या ठिकाणी माझं मन लागत नाही, मला रखरख करू लागलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा। यावर महाराजांनी हळुवार डोळे उघडले आणि पाहिलं तर समोर एक नदी आहे, नदीमध्ये भला मोठा एक दगड आहे, दगडावरती एक कावळा बसलेला आहे आणि तो कावळा एक कार्य करू लागलेला आहे। नदी झुळझुळ वाहते आहे, त्याच्यामध्ये दगड आहे, दगडावरती कावळा आहे, कावळा चोचीने पाणी घेऊ लागलाय, दगडावर टाकू लागलाय, घासू लागलाय, चोच घासू लागलाय, चोचीने पाणी घेऊ लागलाय, दगडावर टाकू लागलाय, चोच घासू लागलाय। बराच वेळ असं तो कावळा कार्य करत असताना गुरु महाराजांनी त्या राजाला त्या ठिकाणी मंत्र दिला। राजा, हा मंत्र मी सांगतोय ना तो तुझ्या उद्धाराचा आहे, तुझं उदास झालेलं मन दूर करणारा आहे, तुझी उदास प्रवृत्ती, तुला झालेलं दुःख दूर करणारा आहे। तो मंत्र तू कान उघडा ठेवून ऐक। असनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुलपानी स्मरावा तो। बसता उठता चालता बोलता तू या मी दिलेल्या मंत्राचा जप कर, तू तुझ्या उदास प्रवृत्तीतून दूर होशील आणि तुला उदास प्रवृत्ती कशामुळे झाली त्याची सुद्धा जाणीव होणार आहे। महाराज तो मंत्र मला लवकर द्या। महाराज मंत्र देऊ लागलेले आहेत। तो मंत्र असा आहे, तुम्ही पुरुषांनी माझ्या मागे म्हणा मंत्र, बरं का। गुरु महाराज त्या ठिकाणी त्या राजाला शिष्य रूपाने मंत्र देऊ लागलेले आहेत। कावळा तिकडे चोचीत पाणी घेऊ लागलेला आहे, दगडावर घासू लागलेला आहे, परत त्या ठिकाणी चोचीमध्ये पाणी घेऊ लागलेला आहे, पुन्हा दगडावर टाकू लागलेला आहे, चोच दगडावरती घासू लागलेला आहे। राजा मंत्र देऊ लागलेला आहे। सर्वांनी पाठीमागे म्हणा, घिस घिस घिसता है, घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है। हा मंत्र गुरु महाराजांनी राजाला दिला। राजा, या मंत्राचा बसता उठता चालता बोलता तू जप कर, तुझ्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि तू तुझ्या दुःखातून मुक्त होणार आहे। ठीक आहे। राजाला त्या मंत्राचा ध्यास लागला। घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है की नाही। बरेच दिवस या राजाला त्या मंत्राचा चाळा लागला। रात्रंदिवस राजा तोच मंत्र म्हणू लागला। घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है। मंत्र म्हणता म्हणता राजाच्या दाढी करण्याचा दिवस उजाडला। 15 दिवसानंतर राजाची दाढी करण्यासाठी राज दरबारामध्ये वारीक न्हावी आलेला आहे। राजा चेअरवरती बसलेला आहे। राजांना त्या ठिकाणी मारण्यासाठी राणी साहेबांना जो कट ठरवलेला होता त्याची तयारी म्हणून या न्हाव्यानं वारकानं वाटी काढली, वस्तारा काढला आणि वस्तारा कार करण्यासाठी गारगुटी दगडही त्या ठिकाणी काढला आणि आपलं काम सुरू केलं। गारगुटी दगडावरती पाणी टाकू लागला, वस्तारा कार करू लागला, कारण राजाला दाढी करता करता एका क्षणात राजाचं धडापासून मुंडकं वेगळं करायचं आहे म्हणून तो वस्तारा कार करू लागला। बघता बघता 5 मिनिट झाल्यावर बसल्या बसल्या राजाच्या मुखातून मंत्र आला। घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है। हा शब्द ऐकल्याबरोबर न्हावी, अरे बापरे, राजाला कसं काय कळालं? राजा काय म्हणू लागलाय? घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है। राजा उगी काहीतरी बडबड करत असेल
असं त्या ठिकाणी त्यांना हव्याला वाटलं आणि पुन्हा आपलं दगडावरती पाणी टाकू लागला. तो वस्त्रा त्या दगडावरती घासू लागला, पुन्हा पाणी टाकू लागला, पुन्हा घासू लागला. एवढ्यात राजाच्या मुखातून अजून एकदा मंत्र गेला. घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है. दुसऱ्या वेळेस राजाने म्हणल्याबरोबर मात्र न्हावी घाबरला. अहो राजे, मला माफ करा, हा दोष माझा नाही आहे, हा डाव माझा नाही आहे, हा डाव तुमच्या धर्मपत्नी राणी साहेबाचा आहे. राणी साहेबांनी मला भरपूर पैसे दिल्यामुळं मी हे कार्य करायला चाललो होतो म्हणून राजाचे खटकन पाय धरले. राजाला काय कळेना गेलं, काय डाव, काय राणी साहेब, काय काय ठरलंय, राजाला काही कळेना गेलं. राजानं त्या न्हाव्याला उठवलं. ओट आणि जे काय खरं असेल ते सांग, काय ठरलंय बोल. त्यावर तो वारीक असणारा राजाला बोलू लागला. हो राजे, तुमची पत्नी राणी साहेब आहे ना, तिनं तुम्हाला मारण्यासाठी डाव ठरवलेला आहे. मला त्या ठिकाणी भरपूर असं सोनं नाणं धन दिलेलं आहे. तुमची दाढी करताना या वस्ताऱ्यांनी धडापासून तुमचं मुंडकं मी वेगळं करणार होतो, पण तुम्ही ओळखलं की हो राजे, घिस घिस घिसता है, ऊपर पानी डालता है, फिर भी घिसता है, बोल तेरे मन में क्या है, मैं सब जानता है. आणि तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं म्हणून मला खरं सांगावं लागलं राजे, याच्यात माझा काही दोष नाही, मला क्षमा करा. त्या दिवशी राजाला कळालं की सद्गुरूंच्या मंत्रामध्ये किती ताकद आहे. त्याच दिवशी राजाची उदास प्रवृत्ती दूर झाली. राजा आनंदित झाला, राणी साहेबाचा त्याग केला आणि राजा या गुरुमंत्रापासून त्या संकटातून मुक्त झाला. यासाठी गुरुची सद्गुरूची संगत आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. राजाला कळालं ना की उदास प्रवृत्ती कशामुळे झाली, तर आपल्याच पत्नीने आपल्याला मारण्यासाठी जो डाव ठरवला त्यासाठी गुरुचा हा मंत्र कामी आला. म्हणून जीवनामध्ये गुरु हे तारतात. म्हणून गुरुला कधीच दुखवायचं नाही आहे, गुरुला कधीच अपमानित करायचं नाही आहे. भले आपल्याला त्यांची सेवा करता आली तर करा, नाही करता आली तरी त्या ठिकाणी करू नका, पण त्यांचा अपमान तरी करू नका. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगली भावना निर्माण करणार नाही तोपर्यंत या शिवकथेचं फळ तुम्हाला मिळणार नाही, आहे की नाही. दुसऱ्याचं चांगलं मग आपलं चांगलं, आहे की नाही. एकदा मुंबईला मी कीर्तनाला जात असताना गाडी पाठीमागे होती, पुढे ट्रक होती. त्या ट्रकच्या पाठीमागं लिहिलेलं होतं, बाबा हे भगवान सबका भला करे. काय सुंदर वाटलं वाचून. वा, काय ड्रायव्हर आहे म्हणलं मी, किती सुंदर आहे. हे भगवान सबका भला करो म्हणतंय, म्हणजे असा ड्रायव्हर मी पहिल्यांदाच पाहिला. पण वाचता वाचता चष्म्यातून थोडं खाल्ल्या लाईनीकडे लक्ष गेलं. हे भगवान सबका भला करे लेकिन शुरुआत मुझसे करे. काय लिहिलंय, लेकिन शुरुआत मुझसे करे, आहे की नाही. मग अशी भावना असल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. सुख देईल शंकर, करा पूजन लवकर. भगवान शिवपरमात्मा सुख देणार आहे. आपण त्या भगवान शिवपरमात्म्याचं अनन्य भावनेने त्या ठिकाणी पूजन करा. बघा, आता आज आपल्या शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे. सांगता झाल्यानंतर एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. परमार्थ करत असताना, कथा करत असताना, कथा ऐकत असताना, कीर्तन करत असताना, कीर्तन श्रवण करत असताना, सप्ताह ठेवत असताना, पुढे येऊन सप्ताह त्या ठिकाणी करत असताना लोक दोन्हीकडून बोलतात. लोक चांगल्यालाही वाईट म्हणतात, वाईटालाही वाईटच म्हणतात. लोकांचं कसं असतं, दोन्हीकडून तबला वाजवतात. लोकांच्या बोलण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. लोकांच्या बोलण्यावरती पाणी टाकायचं आहे. लोक लाजेवरी सोडियले पाणी, नाचू या कीर्तनी आनंदाने. लोकांच्या बोलण्यावर जोपर्यंत आपण पाणी टाकणार नाही तोपर्यंत आपला परमार्थ त्या ठिकाणी शुद्ध होणार नाही आणि सुखी होणार नाही. लोक कसे असतात हे जर आपल्याला काही शब्दात सांगायचं झालं तर कान उघडे ठेवून आपण ऐका. लोक दोन्हीकडून त्या ठिकाणी कशा प्रकारे बोलतात आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी वाटचाल करतात हे आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत. नमः पार्वती पतये शिव हर हर.
शिव महापुराण भगवान की, कैलाशपती भगवान की। लोक कसे असतात, कान उघडे ठेवून ऐका, लोक दोन्हीकडून बोलतात, आहे की नाही? पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याच पैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर माय बापाच्या जीवावर खातो म्हणतात, लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात, गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात, दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात, अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात, भजनाला गेलं तर मोकळं आहे याला काय कामधंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात, कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केले तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात, अन्नदान केले तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात, अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात, खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत रनिंग करून जिम लावून कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात, समाजासाठी काही केले तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात, समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात, लोकांचं असंच आहे, लोक समोर एक बोलतात पाठीमागे एक बोलतात, ऐकावे जनाचे करावे मनाचे, निंदा वंदा आमचा शिवनामाचा धंदा, ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घ्या, लोक जगू देत नाहीत, लोकांचं कसं आहे, लोकांचं कसं आहे, आपण जर त्यांच्या मनासारखे वागलो तर आपण त्यांच्या नजरेत चांगले, आणि आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागलो तर आपण त्यांच्या नजरेत वाईट का? जीवन आपलंय, भगवंतानी प्रत्येकाला एक चांगली सुंदर लाईफ दिलेली आहे की नाही, त्या वेळेचं त्या ठिकाणी सोनं करून आपापल्या लाईफमध्ये आपण सुंदररित्या हसत राहा, अहो हसता हसता मरण यावं, लोकांनी म्हणलं पाहिजे काय व्यक्ती होता हो, सारखं चेहऱ्यावरती हसू होतं, देवाला देखील दुःख देताना वाटलं पाहिजे, किती हसतोय, याला कितीही दुःख दिलं तरी मागं वळत नाहीये, सतत हसत राहतोय, असं जीवनामध्ये सतत हसत राहा, आणि या लोकांच्या बोलण्याकडे त्या ठिकाणी लक्ष देऊ नका, आपलं जीवन आनंदी वातावरणामध्ये त्या ठिकाणी जगत चला, एवढंच या 7व्या दिवसाच्या मंगलमय प्रसंगी सांगत असताना, काल ज्या शिवसती मातेचा आपण विवाह सोहळा संपन्न केलेला आहे, त्या शिवसतीची आपल्याला त्या ठिकाणी पाठवणी करायची आहे, आणि ते शिवसती आता त्या ठिकाणी या दक्षाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी येऊ लागलेले आहे। नम शिवाय हो नम शिव महापुराण भगवान की। तत्पूर्वी ज्या मन्मथ माऊलीमुळे आपल्याला या परमार्थाचं गुह्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या मन्मथ माऊलीचा इतिहास जर आपण पाहायला गेलो तर मन्मथ माऊली कोणाचा अवतार आहे? तो इथं बसलेल्या पैकी अशोक महाराजांना सोडून बोला, वा टाळ्या वाजवा एकदा जोरात, ते जुने आहेत आमचे भाविक म्हणून त्यांना सांगता आलं आहे की नाही। आज तुम्ही परमरहस्याचं पारायण करत आहात, ज्या परमरहस्याचं पारायण करत आहात त्या मन्मथ माऊलीचा अवतार आपण त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत।
एकदा शिव आणि पार्वती कैलास पर्वतावरती स्थापित असताना शिव आणि पार्वतीला वाटलं की आता गणेश आणि कार्तिकेय या दोघांमध्ये त्या ठिकाणी आता या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पदवी कोणाला दिली पाहिजे, कोणाचा विवाह पहिल्यांदा केला पाहिजे, ही चर्चा सुरू असताना गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघांचं भांडण सुरू आहे. ते आपल्या आई वडिलांना म्हणत आहेत पहिल्यांदा माझा विवाह, पहिल्यांदा माझा विवाह. यावर शिव पार्वतीने एक योजना केलेली आहे. शिव पार्वतीने एक युक्ती सुचली आणि सांगितलं, हे बघा दोघांमध्ये आता एक पैज लावायची आहे. जो कोणी सगळ्यात पहिल्यांदा या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याचा विवाह पहिल्यांदा करण्यात येईल आणि त्याला या जगामध्ये श्रेष्ठ पदवी प्राप्त करून दिली जाईल. ठरलं. दिवस उजाडला, मुहूर्त काढण्यात आला आणि कार्तिक स्वामींचं वाहन काय? मोर. आणि गणपती बाप्पांचं वाहन उंदीर. कार्तिक स्वामी मोरावरती आरूढ होऊन लगेचच त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणेला गेलेले आहेत. पण गणपती बाप्पा मात्र तिथंच उभा राहिले. कारण गणपती म्हणजे बुद्धीचं दैवत आहे. विघ्नहर्ता सुखहर्ता आहे की नाही? हे बुद्धीचं दैवत आहे. बुद्धीच्या बळावर गणपती बाप्पा त्याच ठिकाणी उभा राहिले. पार्वती माता बोलू लागल्या, गणपती बाप्पा ऐका ना, तुमचे बंधू आता आकाश मार्गाने मोरावरती आरूढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेला गेलेले आहेत. ते पैज जिंकतील, तुम्ही सुद्धा जा ना, चला निघा. गणपती बाप्पा तसेच गप्प उभा राहिले. 2-4 महिने झालं गणपती बाप्पा तिथंच आहेत. कार्तिक स्वामी प्रदक्षिणेला गेलेले आहेत. आई गणपती बाप्पाला म्हणू लागली, तुम्हाला पैज हरायचे आहे का? नाही नाही. कार्तिक स्वामी पाठीमागे बघू लागले. एवढी मोठी ढेरी घेऊन एवढ्या उंदरावर बसून कधी तो गणपती येणार, मीच पैज जिंकणार असा अहंकार मनामध्ये झाला आणि ते कार्तिक स्वामी प्रदक्षिणेसाठी पुढे निघालेले आहेत. गणपती बाप्पांनी आई त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे, अहो गणपती बाप्पा नेमकं तुम्हाला हरायचं आहे असं वाटतंय हे की नाही? तुमचे बंधू जाऊन कित्येक महिने झालं, तुम्ही सुद्धा जा ना. यावर गणपती बाप्पानं लगेच 2 पाट टाकले. पाटावरती आपल्या शिव पार्वती समान आई वडिलांना त्या ठिकाणी बसवलं आणि त्यांच्या पायाची पूजा करून त्यांना मोजून 7 प्रदक्षिणाला घातल्या. साष्टांग नमस्कार घातला आणि झाली म्हणले माझी पृथ्वी प्रदक्षिणा. चला लग्न करून द्या माझं, चला ब्रह्मांडामध्ये माझी पूजा पहिल्यांदा करून द्या. पार्वती माता म्हणू लागले, असं कसं, हे तर चिटिंग आहे म्हणले. असं कसं होतं? पैज काय ठरलेली आहे? पृथ्वीला प्रदक्षिणा. आणि तुम्ही तर आम्हाला प्रदक्षिणा घालून म्हणताय पैज जिंकली, कसं काय? गणपती बाप्पा बुद्धीच्या बळावर आपल्या आई वडिलांना जिंकून घेऊ लागलेला आहे. गणपती बाप्पा बुद्धीने त्या ठिकाणी पिता भगवान शंभू महादेवांना बोलू लागलेले आहेत, महादेवा आता तुम्ही एक करा, फक्त मी प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचे. ठरलं. महादेवा या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात पहिलं दैवत कोण आहे? भगवान शिव परमात्मा म्हणू लागले, मी आहे, देवादिदेव शंभू महादेव. ठीक आहे. या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव विष्णुदेवांची निर्मिती कोणी केली? महादेव म्हणू लागले, मी केली. पुढे गणपती बाप्पा बोलू लागले, ब्रह्मदेवांना या पंचमहाभूतांची निर्मिती करण्यासाठी सूर्य चंद्र आप तेज महावायू त्या ठिकाणी या पंचमहाभूतांची निर्मिती करण्यासाठी कोण आज्ञा दिली? कोणाच्या आशीर्वादाने ही पृथ्वी निर्माण झाली? भगवान शिव परमात्मा म्हणू लागले, मी सांगितलं, माझ्या आज्ञेने ही पृथ्वी उत्पन्न झालेली आहे. माझ्या आज्ञेने सूर्य चंद्र आप तेज वायू याची निर्मिती झालेली आहे. पशु पक्षी वृक्ष या ब्रह्मांडामध्ये जेवढं काही लागणार आहे, हवा पाणी, ते सर्व काही माझ्या इच्छेविना त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. माझ्या इच्छेमुळेच त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत. महादेवा बघा, ज्या महादेवाने पृथ्वी निर्माण केली, ज्या महादेवाने पशु पक्ष्यांची निर्मिती केली, ज्या महादेवाने या माणसाला जन्माला घातलं, ज्या महादेवाने पंचमहाभूतांची निर्मिती केली, आता महादेवासारखी खरी पृथ्वी असताना, महादेवासारखी खरी पृथ्वी असताना या नकली पृथ्वीला प्रदक्षिणा कशासाठी घालू बाबा? पृथ्वी कोणी निर्माण केली? मीच. महादेव म्हणू लागले, मीच. मग तुम्ही खरी पृथ्वी असताना
या नकली पृथ्वीला प्रदक्षिणा कशासाठी घालायची बाबा, म्हणून मी तुमच्यासारख्या खऱ्या त्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि मी त्या ठिकाणी हे पैज जिंकलेली आहे. त्या दिवशी भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वतीला सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे बापरे, गणपती बाप्पा बुद्धीच्या बळावर एवढी मोठी बुद्धी. गणपती बाप्पांनी सुद्धा भगवान शिव आणि त्या ठिकाणी पार्वतीला त्या ठिकाणी जिंकून घेतलं आणि गणपती बाप्पा ही पैंज जिंकलेली आहेत. त्यांना सुद्धा पटलेलं आहे. भगवान शिव परमात्म्यांनी त्या ठिकाणी या गणपतीला बोलल्याप्रमाणे त्याचा अभिषेक करून त्याला या ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ पदवी प्राप्त करून दिली. आणि त्याच दिवशी कोणत्याही पूजेमध्ये, त्याच दिवसापासून ते आज ताग आहेत, कोणत्याही पूजे अगोदर श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः म्हणल्याशिवाय कुठल्याही पूजेला प्रारंभ होत नाही. त्याच दिवशी भगवान शिव परमात्म्यांनी सांगितलं, माझी पूजा करण्या अगोदर सुद्धा श्री गणेशाय नमः गणपतीची आराधना केल्याशिवाय कुठलीच पूजा पुढे चालू होणार नाही, असा आशीर्वाद दिला. म्हणू लागले तुम्ही जिंकलो. गणपती बाप्पा म्हणू लागले एवढ्यानं जमणार नाही म्हणले. बोललं होतं तसं चालावं लागेल. काय बोल होती? विवाह करण्याची बोल होती म्हणले. चटकन लग्न लावून द्या म्हणले. आता बागे पुढे काय बघू नका. चटकन मुली बघितल्या. एक नाही माय, रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुली बघितल्या आणि गणपती बाप्पांचं शुभमंगल सावधान लावून दिलं. इकडे गणपती बाप्पांचा संसार सुरू आहे, आनंद आहे. आणि काही वर्षानंतर मग कार्तिक स्वामी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करून कैलासाच्या पायरीला आले. तिथं नारद मुनी भेटले. आता नारदाचं काय काम आहे? काय काम आहे नारदाचं? आग लावायचं, चाडी चुगल्या करायचं. असे बरेच नारद कलियुगात सुद्धा बघायला मिळतात आपल्याला, आहे की नाही? बिनकामाची आग लावून एका घराचे 2 घर करतात, घर फोडायचे काम करतात, आहे की नाही? ते नारदाचं कामच त्यांना दिलेलं आहे की नाही? नारद मुनी कैलासाच्या पायरीला आले आणि कार्तिक स्वामीने नारद मुनीला पाहिलं. नारद मुनी विचारू लागले, कार्तिक स्वामी कधी आलात? आत्ता आलो. बर बर, आत्ता आलो होय. मग झाली का पृथ्वीला प्रदक्षिणा? हो हो, आज मी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आलेलो आहे आणि आज मी पैंज जिंकलेली आहे. कुठं तो गणपती बाप्पा एवढी मोठी ढेरी घेऊन एवढ्या एवढ्या उंदरावर अजून मागच असेल म्हणले. नारद मुनी कळ लावायला सुरुवात केली. काय म्हणले तुम्ही येड्यात निघालो म्हणले. तुम्हाला येड्यात काढून पाठवलं, तिकडं इकडं झालं म्हणले गणपतीचं लग्न. एक सोडून 2 बायका केल्या म्हणले. काय तुम्हाला पाठवलं तिकडं? आणि या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी त्याला श्रेष्ठ पदवी सुद्धा दिली म्हणले. काय तुम्ही घेऊन बसलात, मी जिंकलो मी जिंकलो. तुम्हाला तिकडं पाठवलं, इकडे लावून दिले म्हणले 2 लग्न. 2 मुली सोबत लग्न लावून दिले. कान भरले, 20 रुपयाने कान भरले. एक ध्यानात ठेवत जा, साप माणसाला एकदा चावतून जीव घेतो, पण सर्परूपी जे विष आहे का नाही, हे शब्दरूपी विष हे माणसाला सतत मारत राहतं मधून, आहे की नाही? सापाचं विष एकदाच मारून टाकतं, पण माणसाचं हे विष आहे ना, माणसाला आयुष्यभर आतून जाळत राहतं. ते धड मरू बी देत नाही, जगू देत नाही. म्हणून हे विष कानात घेऊ नका, गैरसमजाचं विष. आणि ते गैरसमजाचं विष या कार्तिक स्वामींच्या कानामध्ये शिरलेलं आहे. कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी मनामध्ये दुःख झालेलं आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यासोबत एवढा मोठा धोका केला, अपमान केला, मला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं आणि इकडे गणपतीचा विवाह लावून दिला, गणपतीला श्रेष्ठ पदवी दिली. मी त्यांचा मुलगा नाही का? माझ्यासोबत एवढा मोठा दगा केला. म्हणून कार्तिक स्वामी अश्रू नयनांनी त्या हिमालयाच्या पायऱ्या चढू लागले. आई बाबा समोर बसलेले आहेत. शिवसतीला त्या ठिकाणी नमस्कार करून कार्तिक स्वामी बोलू लागलेले आहेत, आई तू आईच आहे ना? तू मला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं आणि इकडे गणपती बाप्पाचा विवाह लावून दिला, त्याला जगामध्ये श्रेष्ठ पदवी प्राप्त करून दिली आणि माझा अपमान केलात. आई मला सांगायचं होतं, मी इथं असताना त्याचा विवाह केला असता, पण माझ्यासोबत तुम्ही एवढा मोठा दगा का केलात? तुम्ही माझा अपमान का केलात? असा प्रश्न त्या ठिकाणी बोलू लागल्यावर पार्वती माता कार्तिक स्वामीला बोलू लागलेले आहेत, अरे कार्तिके बाळा, आईसाठी सगळे लेकरं सारखेच असतात. कुणी लहान नसतो, कुणी मोठा नसतो, कोण जवळचा नसतो, कोण दूरचा नसतो. आईसाठी सगळे लेकरं हे सारखेच असतात.
फक्त गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे आणि गणपती बाप्पांनी बुद्धीच्या बळावर अभ्यासाच्या बळावर मला आणि शिव परमात्म्याला जिंकून घेतलेला आहे म्हणून तो या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ठरलेला आहे म्हणून त्याचा विवाह करून दिलेला आहे तू अपमान समजू नकोस तू गैरसमज करून घेऊ नको पण एकदा जर गैरसमजाचं भूत आपल्या शरीरात शिरलं तर विध्वंस झाल्याशिवाय सोडत नाही कार्तिक स्वामीच्या जीवनामध्ये प्रसंग आहे कार्तिक स्वामी अश्रू नयनांनी आपल्या आईला बोलू लागलेले आहेत आई काहीही बोल त्याचा परिणाम आता माझ्यावरती होणार नाही मला जे दुःख झालेलं आहे ते मी दुःख सहन करू शकणार नाहीये मी माझा प्राण त्यागणार आहे पण तुम्ही मला जन्म दिलात ना त्या जन्म दिलेल्याच्या ऋणातून माणसाच्या जीवनामध्ये काही ऋण आहेत समाजाचे ऋण आहेत देशाचे ऋण आहेत धर्माचे ऋण आहेत आई वडिलांचे ऋण आहेत जन्माला आल्यानंतर या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे कार्य करणं गरजेचं आहे तसंच आई वडिलांनी मला जन्म दिलेला आहे त्या जन्मातून ऋणातून मुक्त होण्यासाठी मी एक कार्य करेन मी या जन्माला आल्याचं सार्थक करून येणाऱ्या पुढच्या युगामध्ये मी या जन्मामध्ये माझा देह त्याग करून येणाऱ्या पुढच्या कलियुगामध्ये माझा पुन्हा जन्म होईल आणि माझ्या जन्माला आल्यानंतर तुम्ही मला जन्म दिलेल्याचं कौतुक म्हणून तुम्ही मला जन्म दिलेल्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शिव आणि पार्वती यांचा संवाद या जगापुढे ठेवण्यासाठी मी नक्कीच कार्य करेन असं वचन त्या ठिकाणी दिलं आणि या कैलासातून पाठ फिरवली आणि आपल्या कैलासाची पायरी उतरू लागली आई समजावू लागली बाळा असं करू नको ऐक मी आई आहे माझ्यासाठी तूही तितकाच गणपतीही तितकाच मनामध्ये शंका निर्माण करून घेऊ नको पण गैरसमज झालेला आहे माघार नाहीये म्हणून कार्तिक स्वामी रागाच्या भरामध्ये अश्रू नयनांनी शैल पर्वतावरती आलेले आहेत आणि तिथं एक शिवलिंग निर्माण करून शिवाची आराधना करू लागलेले आहेत जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत शिव परमात्म्याची आराधना करेन आणि याच शिवलिंगावरती माझा देह ठेवून आईला वचन दिल्याप्रमाणे पुढच्या युगामध्ये माझा पुन्हा अवतार होईल असा निश्चय केला आणि कार्तिक स्वामी त्या ठिकाणी आपला देह ठेवण्यासाठी त्या शिवलिंगाच्या समोर त्या ठिकाणी तप आराधना करत बसलेले आहेत आई आणि वडील समजावण्यासाठी शैल पर्वतावरती आले चल बाळा तू मनामध्ये शंका घेऊ नको तू कैलास पर्वतावर चल पण मनामध्ये गैरसमज आहे यायला तयार नाही म्हणून भगवान शिव परमात्म्याने त्याच शिवलिंगामध्ये वास्तव्य केलं आणि त्या कार्तिक स्वामींनी पूजा करता करता तप करता करता आपला देह त्या शिवलिंगावरती ठेवला तेच शिवलिंग ज्योतिर्लिंग रूपाने प्रसिद्ध झालेलं आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुन ज्या ठिकाणी कार्तिक स्वामीनं त्या भगवान शिव परमात्म्याला या मल्लिकार्जुन रूपामध्ये त्या शिवलिंगामध्ये येण्याचं त्या ठिकाणी भाग्य प्राप्त करून दिलेलं आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुन आणि त्या मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगावर आपला देह ठेवला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणून जो आमचा जिल्हा आहे ना उस्मानाबाद आत्ताचा नवीन धाराशिव जिल्ह्यामधील कळंब या गावी असणारे शिवलिंग स्वामी मन्मथ माऊलींच्या आईचं नाव काय हो पारायण करणारे बोला ओके वाचायचं म्हणून वाचायलो आम्ही महाराज नियम आहे म्हणून कुणाला काय करायचंय त्याच्यावर म्हणून आहे की नाही वाचायचं म्हणून वाचायलो बरं मन्मथ माऊलींच्या वडिलांचं नाव आताच सांगितलं की हो तुम्ही डोळे उघडे असून झोपल्यासारखं करायला का असं नाही ना आत्ताच सांगितलं ना मी आईचं नाव वडिलांचं नाव शिवलिंग कुठून आवाज आला हातवारी करा वा 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 धन्यवाद दादा म्हणजे एक तरी आमचा मनमत आहे जो मार्गात आहे बाकीचे सगळे उन्मत फिरायले म्हणले आहे की नाही या मन्मथ माऊलींच्या आईचं नाव आहे माता पार्वतीबाई आणि वडिलांचं नाव आहे पिता शिवलिंग स्वामी नेकनूर गावच्या पार्वतीबाई परमरश्यामध्ये आहे वाचून बघा पहिल्या 2-4 पेज नंबर वरती प्रयागबाई म्हणजेच पार्वतीबाई नेकनूरच्या पार्वतीबाई नेकनूर आहे की नाही कुठं आहे नेकनूर बीड जिल्ह्यामध्ये आहे की नाही मांजरसुंभा अंबाजोगाई हायवे वरती त्या ठिकाणी नेकनूर आहे
त्या नेकनूर गावच्या पार्वतीबाई आणि आमच्या कळंब नगरीचे शिवलिंग स्वामी या दोन दाम्पत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि कार्तिक स्वामींचा अवतार पुन्हा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याप्रमाणे त्या ठिकाणी कार्तिक स्वामींनी या पार्वती माईच्या पोटी जन्म घेतला आणि पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं काय काय मन्मथ मन्मथ पाळण्यातच ठेवले का इतिहास माहित असणं गरजेचं आहे धर्माचा आहे की नाही मन्मथ अगोदर का शिवराज अगोदर हा तर पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं शिवराज मन्मथ शिवराज केले नवल परी तेने कपिलाधारी परम रहस्य मन्मथ हे नाव पुन्हा ठेवलेलं आहे मनाचं मंथन केल्यामुळं मनाचं मंथन करून या शिवभक्तीचा प्रचार केल्यामुळं मन्मथ झाले पण पहिलं नाव शिवराज आहे पाळण्यामध्ये नाव शिवराज ठेवलं पण लहानपणापासूनच मित्रांच्या संगतीत विटी दांडू खेळू लागले लावण्या म्हणू लागले डपली वाजवू लागले आहे की नाही मार्ग सोडून जाऊ लागले ही गोष्ट त्या ठिकाणी या शिवलिंग स्वामींचा गुरु घराणा कोणता आहे शिवलिंग स्वामीचा गुरु घराणा 16 वर्ष झालं माय 16 कितवं वर्ष आहे हे कितवं 16वं आता जर आमच्या नव तरुण युवकाला विचारलं 16वं वरीस हा 16 वरीस धोक्याचं नाही बाबा तुमच्या मोक्याचा आहे म्हणूनच धर्माचा अभ्यास तुम्हाला ऐकायला मिळाले मोक्याचा आहे मोक्याचा आहे की नाही शिवलिंग स्वामींचा गुरु घराणा बीड जिल्ह्यामधील मानूर असणार एक मन्मथ माऊलींचा गुरु घराणा शिवलिंग स्वामींचा गुरु घराणा त्या गुरु महाराजांना ही वार्ता कळाली की कार्तिक स्वामींचा अवतार घेऊन शिवराज नावाने मन्मथ जन्माला आलेला आहे पण तो विटी दांडू खेळू लागलेला आहे लावण्या म्हणू लागलेला आहे त्या मन्मथाला शिवभक्तीच्या प्रचारासाठी जाणीव करून देण्यासाठी या गुरु माऊलीनं बोलावून पाठवलं आणि लगेचच शिवलिंग स्वामी पार्वतीबाईनं वयाच्या 8व्या वर्षी या शिवराज असणाऱ्या मन्मथाला गुरु घराण्यामध्ये घेऊन आले आणि गुरु महाराजांकडून दीक्षा दिली दीक्षा देणारे गुरु कोण वा नागेश शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी बसवराज शिवाचार्य महाराज यांचा कृपा आशीर्वाद माझ्या शिवराज मन्मथावरती लाभला कानामध्ये पंचाक्षरी मंत्र फुकल्याबरोबर मी कोण याची प्रचिती झाली मीच कार्तिकेय आहे मीच पार्वती मातेला वचन देऊन आलेलो आहे की येणाऱ्या कलियुगामध्ये अवतार घेऊन त्या ठिकाणी शिव पार्वतीचा संवाद या जगापुढे सांगेन गुरुचा आशीर्वाद घेऊन त्याच दिवशी भगवी पताका हातामध्ये घेऊन आहे की नाही शिखर शिंगणापूर ते पंढरपूर ते कपिलधार पायी पदयात्रा करत गावोगावी त्या ठिकाणी शिवकीर्तन शिवभजन करून या शिवभक्तीला जागवण्याचं कार्य जर कोणास केलं असेल तर ते माझ्या मन्मथ माऊली शिवराज स्वामींनी केलेलं आहे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी कीर्तन केलं स्वयं शिवभक्त तू असशी शिवनंदा का तू ऐकशी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासोबत भांडण लागलं मन्मथ माऊलीचं का रे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्या तू डोक्यावर युगे 28 युगापासून शिवलिंग घेऊन उभा आहेस आणि वारकऱ्याच्या मुखातून शिवाची निंदा ऐकतोस म्हणून देवादेवाचं त्या ठिकाणी भांडण लागलं आणि त्या कीर्तनामधून मन्मथ माऊलींनी शिवभक्ती पटवून दिली म्हणून संत शिरोमणी पदवी शिवभक्तानं दिली नाही माझ्या मन्मथ माऊलींना कोण दिली त्या वाळवंटामध्ये कीर्तन करत असताना हजारो लाखो वारकऱ्यांनी मिळून हा कोण संत आलेला आहे अरे बापरे साक्षात शिव अवतार घेऊन शिवभक्तीला जागृत करण्याचं काम करू लागलेलं आहे शिवभक्ती पटवून दिल्यामुळं सगळ्या वारकऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी तिथं त्या मन्मथ माऊलीला पदवी दिलेली आहे ती पदवी कोणती संत शिरोमणी मन्मथ स्वामी संत शिरोमणी पदवी कोण दिली तुम्ही मी नाही दिली वारकऱ्यांनी मिळून माझ्या मन्मथ माऊलीला त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी पदवी प्राप्त करून दिलेली आहे तिथून या मन्मथ माऊलीनं गुरुच्या आशीर्वादानं मांडूर मठामध्ये परमरहस्याचं लिखाण करायला सुरुवात केलं आणि ज्या ठिकाणी
संतांचं मन रमलं जातं. टीका केली सुगम परम रहस्याची. टीका केली सुगम याचा अर्थ काय? शके 1522 विक्रम नाम संवत्सरास वद्य त्रयोदशी माघ मास ग्रंथ पूर्ण झालासी. आहे की नाही? 1522 ला ग्रंथ पूर्ण केला. कुठं? समाधी महास्थळी सर्प व्याघ्रांची जाळी निर्वैर श्वाप देहो समदृष्टीने आरती शिवराजा. आहे की नाही? माझ्या शिवदास माऊलींना त्या ठिकाणी मनमत माऊलीचा आशीर्वाद प्राप्त झाला. शिवदास माऊली म्हणजे मनमत माऊलींचे शिष्य आणि त्यांनी आपल्या गुरुचा महिमा आरतीच्या अभंगातून त्या ठिकाणी निर्माण केला. अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण आरती शिवराजा. आहे की नाही? अभंगाचं निरूपण ग्रंथाचं निरूपण ऐकलं आणि शिवदास माऊलींना त्या ठिकाणी आनंद झाला. आरती लिहून त्यांनी मनमत माऊलीचा महिमा आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि ही शिवभक्ती लोप पावत चाललेली होती. शिवभक्ती लोप झाली. विश्व शिवमय केले ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रकट केले आरती शिवराजा. त्या शिवभक्तीला जागून परमरहस्य नावाचा हा 17 अध्यायाचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहून आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याप्रमाणे संतांनी आपल्याला तो इतिहास तो परमरहस्य आपल्या समोर ठेवलेला आहे. त्या परमरहस्यामध्ये जर आपण अभ्यास करून पाहिलात तर दुसरी तिसरीकडे आपल्याला कुठं जायची गरज नाही. यासाठी आपण तेच मनमत माऊली कार्तिक रूपाने त्या ठिकाणी अवतार झालेली आहेत आणि त्याच मनमत माऊलीनं घालून दिलेली परंपरा या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. हे करता करता असंच लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष करून आपला परमार्थ या ठिकाणी एका सुज्वळ वातावरणामध्ये आई वडिलांची सेवा, गुरु सेवा, देश सेवा, समाज सेवा, धर्म सेवा अशा अनेक सेवा आहेत. त्या सेवा आपण त्या ठिकाणी करत राहावं. शिव आणि सती यांच्या पाठवणीला त्या ठिकाणी सुरुवात करत असताना आता शिव आणि सती आता या ठिकाणी आपल्या दक्षाच्या नगरीमध्ये येत आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय पार्वती वल्लभ नमः शिवाय पार्वती वल्लभ नमः शिवाय नमः शिवाय सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा, बोला बोला. नमः शिवाय पार्वती वल्लभ
पार्वती वल्लभ नम शिवाय पार्वती वल्लभ नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय
पार्वतीपते शिव हर 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 हर. प्रफुल्लित अशा वातावरणामध्ये शिवसाती सती यांचा विवाह सोहळा आपण संपन्न केलेला आहे. आणि आता शिव आणि सती यांचा त्या ठिकाणी सुपारीचा खेळ खेळण्यात आला. एकमेकाच्या हातामध्ये सुपाऱ्या आहेत आणि त्या सुपारीच्या खेळामध्ये कोण जिंकणार? महादेवाच्या त्या ठिकाणी सतीच्या हातामधली सुपारी महादेव बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सती माता त्या ठिकाणी ही पैज जिंकू देत नाहीये. घट्ट त्या ठिकाणी आपली मूठ बांधून सती माता त्या ठिकाणी महादेवाला त्या ठिकाणी सत्वत आहे. पण महादेव सुद्धा देवाचे देव आहेत, आहे की नाही? आपल्या पत्नीला त्रास होऊ नये म्हणून महादेव सुद्धा तेवढी काही घाई गडबडी करत नाहीयेत, आहे की नाही? पत्नीला त्रास होऊ नये यासाठी महादेव सुद्धा जास्ती असा प्रयत्न करत नाही आहेत. पण सती माता त्या ठिकाणी महादेवाला जिंकू देणार नाही असा निश्चय केलेला आहे की नाही? महादेव त्या ठिकाणी रुसलेले आहेत. महादेवानी म्हणलं सती त्या ठिकाणी सुपारी सोडायला तयार नाही आहे. मग त्याच्यानंतर महादेवाचा नंबर आला. महादेवाच्या हातामध्ये पुन्हा सुपारी दिलेली आहे आणि ही सुपारी काढण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा सती मातेची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पण महादेवाने मात्र आपल्या पत्नीला त्रास होऊ नये म्हणून लगेच मूठ सोडली बघा, आहे की नाही? महादेव मात्र त्या ठिकाणी सतीविषयी जी प्रेम भावना आहे ती व्यक्त त्या ठिकाणी करत आहे. असे आनंदाचे बरेच खेळ त्या ठिकाणी या दक्षाच्या नगरीमध्ये संपन्न झालेले आहेत. बघा, आपल्या लग्नामध्ये आणि देवांच्या लग्नामध्ये खूप फरक आहे. आपलं लग्न म्हणजे सकाळी दामडूम, दुपारी चामचूम आणि संध्याकाळी सामसूम. पण महादेव आणि सती यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यापासून 6 महिने वराड हे दक्षाच्या नगरीमध्ये मुक्कामाला होतं आणि 6 महिन्यानंतर का होईना मुलगी हे परक्याचं धन आहे, तिची पाठवणी करावी लागणार आहे. आता क्षण दुःखाचा आहे आणि या सती मातेची आणि या शंभू महादेवांची पाठवणी करत असताना दक्ष प्रजापती आणि सती माता त्या ठिकाणी या दोघांना त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. शंभू महादेवांना दक्ष प्रजापती आणि अश्विनी माता शंभू महादेवांना सांगू लागलेले आहेत, आमची मुलगी या जगदंबा मातेचं स्वरूप घेऊन जन्माला आलेली आहे. महादेवा, तुम्ही आमच्या मुलीला त्या ठिकाणी अगदी प्रेमाने त्या ठिकाणी तिच्यासोबत त्या ठिकाणी व्यवहार करा. ज्या पद्धतीनं आम्ही तिला तळहाताच्या फोडाने सांभाळलेलं आहे तसंच तुम्ही तिला त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं प्रेम देऊन तिचा सांभाळ करा, अशी महादेवाला दक्ष प्रजापती आणि पत्नी अश्विनी माता हात जोडून विनंती करू लागलेली आहेत. महादेव दक्ष प्रजापती आणि पत्नी अश्विनी मातेला बोलू लागलेले आहेत, तुम्ही निश्चिंत राहा, मी देवांचा देव शंभू महादेव आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे अगदी प्रेमाने वाढवलेला आहे, तिचे लहान सहान हट्ट पूर्ण केलेले आहेत, ते सगळे हट्ट मी कैलासामध्ये तिचे पुरवणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमची मुलगी कैलासामध्ये अगदी आनंदात राहणार आहे, असं भगवान शिव परमात्म्याने त्या ठिकाणी दक्ष प्रजापती आणि माता अश्विनीला सांगून त्या दोघांना त्या ठिकाणी तथास्तु असा आशीर्वाद दिलेला आहे. इकडे आता दुःखाचा प्रसंग आहे. सती मातेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागलेल्या आहेत आणि सती माता आपल्या आईच्या गळ्याला पडून त्या ठिकाणी रडू लागलेली आहे. तिला अश्रू नयन त्या ठिकाणी आवरत नाहीयेत, कारण आता तिच्या पाठवणीची वेळ आहे. किती जरी ही लेक त्या ठिकाणी लाडाची असली तरी मुलगी हे परक्याचं धन असतं आणि तिला एक दिवस हे माहेर सोडून सासरी जावंच लागतं की नाही. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे सती माता त्या ठिकाणी कधी आपल्या पिता असणाऱ्या दक्ष प्रजापतीच्या गळ्याला पडून त्या ठिकाणी रडू लागलेली आहे. अश्रू नयनाने त्या ठिकाणी पाठवणी करत असताना आपली आई काय त्या ठिकाणी अश्रू नयनाने या सती मातेला काही गोष्टी सांगू लागलेली आहे. हे बघ बाळा, आता तू त्या ठिकाणी माहेरात नाही आहेस, सासरी नांदायला चाललेली आहे. सतीची आई नांदायला जाताना ज्या गोष्टी सतीला सांगत आहे त्याच गोष्टी या कलियुगातल्या प्रत्येक आईनं जर जाताना मुलीला सांगितल्या तर तिचा संसार कधीच दुःखमय होणार नाही, तिच्या संसारामध्ये कधीच फूट पडणार नाही,
तिचा संसार उद्ध्वस्त होणार नाही यासाठी सतीची आई सतीला सांगू लागलेली आहे, हे बघ बाळा, आजपर्यंत तू माहेरात होतीस, आजपर्यंत तू माहेरात असताना सकाळी 10-10 वाजेपर्यंत झोपलीस, पण सासरी गेल्यानंतर असं चालणार नाही. सासरी गेल्यानंतर तुला सकाळी पहाटे लवकर 5 वाजता उठावं लागेल. तुझं स्वतःच आवरून तुला त्या ठिकाणी त्या सासरीचं सगळं आवरून सगळ्यांची व्यवस्था भोजन पाणी तुला करावं लागेल. हे सगळं सांगत असताना भगवान शिव परमात्मा हे तुझे पती आहेत, साधारण देव नाही आहेत, आणि त्या देवांचा तू कधी अपमान करू नको, त्यांना तू उलट बोलू नको, अशा बऱ्याच गोष्टी सतीची आई सतीला समजावून सांगू लागलेली आहे. बाळा ऐक, तुझ्या दारामध्ये कैलास पर्वतावर एखादे पाहुणे रावळे आले तर त्यांना अतिथी देहो म्हणून तू त्यांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ कर, भोजन प्रसाद चहा पानाची व्यवस्था कर. अशा प्रकारे त्या ठिकाणी कैलासावरती त्या ठिकाणी वास्तव्य करत राहा. हे बघ बाळा, काम नसताना विनाकारण दुसऱ्याच्या घरी जाऊन बसत जाऊ नको, कारण तिथं बसल्यानंतरच तुझ्या भांडणाची सुरुवात होणार आहे. म्हणून रिकाम काम नसताना वट्ट्यावर कट्ट्यावर बसत जाऊ नको. काम नसताना दुसऱ्याच्या घरी जाऊन बसत जाऊ नको. काम नसताना तू वेद अध्ययन कर, अभ्यास कर, सतत शिवपूजेमध्ये तू राहत जा. भगवान शिव परमात्म्याचा शब्द म्हणजे देवाचा शब्द म्हणून तू त्या ठिकाणी त्याचं पालन कर, त्यांना टाकून बोलू नको. हे बघ, आता त्यांना आई वडील नाहीत म्हणजे तुला सासू सासरी नाहीत म्हणून काय झालं, येणारा प्रत्येक पाहुणा तू त्या ठिकाणी आई वडिलांसमान त्या ठिकाणी जप. पण या कलियुगातल्या आईनं सांगायचं, सासू सासऱ्यांना सुद्धा आई वडिलांसारखी त्या ठिकाणी तू वागणूक दे, जेणेकरून त्या संसारामध्ये फूट पडणार नाही. अशा प्रकारे सतीच्या आईनं त्या ठिकाणी सतीला काही गोष्टी सांगायला सुरुवात केलेल्या आहेत. सतीच्या आई सतीला बोलू लागलेली आहे, बाळा आता एक राहिले, जर महादेवांनी एखादा शब्द तुला बोलला, एखादी गोष्ट तुला सांगितली, उलट बोललं, तर तू महादेवाला उलट बोलू नको. कारण ज्या स्त्रिया आपल्या पतीला उलट बोलतात त्यांचा दुसरा जन्म बेडकाचा होतो, असं सती मातेच्या आईनं त्या ठिकाणी सतीला सांगितलेलं आहे. आणि बाळा, सासरी गेल्यानंतर माहेरचंही नाव तू त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न कर, आम्हाला तुझी आठवण येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी या सती मातेची आणि शंभू महादेवाची अश्रू नवनानी त्या ठिकाणी पाठवणी करत आहेत. आणि या सतीला त्या ठिकाणी आता पाठवणी करण्यासाठी घेऊन जात असताना आता ही लाडाची लेक कुठे चाललेली आहे, सासरी चाललेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. आवाज थोडा वेळ इथं. जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. आवाज आवाज. हो दिली कुलती एक लेक पर क्या घरी, हो दिली कुलती एक लेक पर क्या घरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. गेन वाढवा गेन. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात, आणि मैत्रिणी सवे हो केल्या खोड्या इथे अनहून पणा हो झाला, वाटे पोरी लाज बालपण आठवला, वाटे पोरी लाज हो किती आनंदाने, हो किती आनंदाने वाढली आजवरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी,
हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली. प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. प्रेम गंगेत तिचा सांज सकाळी नाली. प्रेम गंगेत तिचा सांज सकाळी नाली. हो निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया. जाते सोडून आज आईची वेडी माया. हो दोन्ही डोळ्यामधुनी. ओ दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू सरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. पुसग डोळे आता लाड केसावर साडी. धाकटे धीर उभे गुंपून पडद्याची गाडी. धाकटे विको वाढवा विको. हो सुखान नांदगडे सून तू मोठ्या घरती. संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची. तुझ्या माया ममता माहेरची. संगे राहीन तुझ्या माया ममता माहेरची. हो पतीची सेवा तुझ्या आ पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते नम पार्वती पते शिव हर 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 हर. शिवसती यांच्या पाठवणीने या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना पुढे जर वाचून जगून राहण्याचा योग आला, भेटीचा योग आला, तर पुढील या सती व शिवसतीचा संसार पाहून असं काय कारण झालं जेणेकरून सतीला हे जग सोडावं लागलं, अग्नीमध्ये भस्म व्हावं लागलं, या सतीचा अवतार पुन्हा पार्वती या नावाने कशा प्रकारे झाला आणि पुन्हा शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होऊन यांच्या पोटी कार्तिक स्वामी आणि गणेशाचा अवतार कशा प्रकारे झाला, या सर्व कथा आपण योग आला तर पुढील वर्षी त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत. या वर्षीच्या या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना आता प्रसंग असा आहे, आजपर्यंत तुम्हीही आनंदात मीही आनंदात, आता हा प्रसंग थोडासा दुःखामध्ये बदलणार आहे. कारण उद्याला बरोबर याच टायमिंगला तुम्हाला शिव महापुराण कथेची आठवण येईल, पण कथा नसणार आहे. आम्हालाही करमणार नाही. प्रसंग असा आहे, आता आम्ही जातो आंबूच्या गावा. आमूचा एक शेवटचा शिवशरणात घालून आम्ही या शिव महापुराण कथेची स्तुती करून या शिव महापुराण कथेला या ठिकाणी विराम करणार आहोत. ओ रे ना
आम्ही जातो आमुच्या गावा हो आम्ही जातो आमुच्या गावा हो आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा हो आमुचा शिव शरणात घ्यावा आमुचा शिव शरणात घ्यावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा हो आजवर होतो तुमच्या गावी आता थोडी कृपा असू द्यावी हो आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा शिवदास म्हणे भेटी पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी रा आ आ पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायो चालत असलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये अगदी सुंदर अशा वातावरणामध्ये ज्या नवतरुण युवक मंडळींनी या ठिकाणी या शिवमहापुराण कथेचं आयोजन करून या शिवकथा सांगण्यासाठी आम्हाला बोलवलं अगदी मनाला प्रसन्न त्या ठिकाणी केलेलं आहे या 7 दिवसाच्या माध्यमातून गुरु महाराजांना अगदी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे पण आज ज्या नवतरुण युवक मंडळीच्या माध्यमातून जे प्रेम मिळालेलं आहे ते प्रेम सोडून जाताना थोडंसं दुःख होऊ लागलेलं आहे कारण आश्रमावरती जायला बरेच 6-6 महिने आम्हाला लागतात आम्ही बाहेर असतो आमचे कलाकार आम्ही
6-6, 7-7 महिने आपल्या आई आणि वडिलांचा चेहरा पाहत नाही, पण हा जो समाज आहे त्या समाजाने आई वडिलांच्या देखील पलीकडे आम्हाला प्रेम दिलेलं आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत. ज्या बाबूराव महाराज हलबुर्गी यांनी आमच्या पूर्ण टीम आणि गुरु महाराजांची व्यवस्था केलेली आहे, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. घरची आठवण न येऊ देता अगदी आश्रमाच्या पलीकडील व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. ज्यांनी या सप्ताहाच्या माध्यमातून या सप्ताहाला या शिव महापुराण कथेला अगदी सुंदर असं रूप आणलेलं आहे. असे आमचे नवतरुण युवक मंडळी असणारे श्री राम महाराज, श्री शिवा महाराज, श्री अशोक महाराज, नवतरुण युवक मंडळ ज्यांचे नाव मला परिचित नाही. खरंच दुःख होत आहे बर का. गुरु असताना देखील एखाद्या मित्रतेप्रमाणे त्यांनी मला त्या ठिकाणी 7 दिवस या ठिकाणी वागवलेलं आहे. आणि गुरु महाराज मी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मित्रतेसारखं रमून गेलो होतो बर का. आणि आज अश्रू अनावर होत आहेत. मला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जी काही तरुण मंडळी मिळते त्याच्याही पलीकडे अगदी मित्राप्रमाणे भाव देऊन त्यांनी त्या ठिकाणी आपल्या या गुरु महाराजांना अगदी प्रसन्न त्या ठिकाणी केलेला आहे. माझ्या जीवनातील ही जवळजवळ 900 क्रमांकाची ही कथा असेल. आणि या 900 क्रमांकाच्या कथेमध्ये पहिल्यांदा या नवतरुण युवक मंडळींनी मला स्टेजवरून खाली उतरावून गुरु महाराजांना आपल्या खांद्यावरती बसवून या ठिकाणी नाचलेला आहे. तो आनंद सुद्धा त्या ठिकाणी तितकाच मला झालेला आहे. आणि त्या आनंदाच्या पलीकडे एक दुःख आहे की आज या मित्रतेला सोडून त्या ठिकाणी जावं लागणार आहे. कारण कसं असतं, ज्या ठिकाणी ज्याला चारा दिलेला आहे त्याला तिथं पोचणं गरजेचं आहे. म्हणून आज या नवतरुण मंडळ युवकांची रजा या ठिकाणी घेणार आहोत. या कलाकारांची व्यवस्था करणारे नागनाथ उत्तमराव हलबुर्गे परिवार यांनी सुद्धा या ठिकाणी या कलाकारांची अगदी सुंदररित्या त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे. सर्वांचंच करावं तेवढं कौतुक आहे. आई वडिलांची सेवा, समाजसेवा, धर्मसेवा आणि या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये मिळेल ती सेवा आपण आपल्या जीवनामध्ये करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. शिवदास म्हणे भेटी पुन्हा भेटी योगा योगे, वेळ आली योग आला तर पुन्हा हा भेटीचा योग येईल. एवढं सांगून आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाता जाता शेवटचा शरणात त्या ठिकाणी घालत आहोत. शिवदास म्हणे भेटी हो पुन्हा भेटी योगा योगे, हो आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, पार्वती पतय शिव हर हर. ज्यांनी या सप्ताहाला अगदी परिश्रम देऊन तर नवतरुण युवक मंडळ सप्ताह कमिटीने या सप्ताहाला गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी जपलेला आहे. त्या नवतरुण युवक मंडळ सप्ताह कमिटीसाठी एकदा बसलेल्यांनी जोरात कडकडात असा टाळ्याचा त्या ठिकाणी कडकडाट करायचा आहे. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा, आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा, आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. हो जल भस्माने पूजा करुनी बेलवाहू चरणाला, पाहुण्याईशी भोळी भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो शंभू देवा देवादी
दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभो देवा देवा दे देव महादेव जय भोले आरती करो शंभो देवा देवा दे देव महादेवा हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभो देवा देवा दे देव महादेवा आरती करो शंभो देवा देवा दे देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजवेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यमामि गुणादितकान्तं परब्रह्मशान्तं सवितादिदेवं भवारण्यदां उमानातिवेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमो विश्वदेवं महादेवदेवं महात्माप्रतापं चितावस्वलिङ्गं नमो विश्वदेवं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमन्यासन्नः इह नाकं महिमा